सिद्धांत मंगळे युवा मंच धुळेतर्फे शिवजयंती उत्सव निमित्त शिवचरित्रावर आधारित पोवाडा व शिवशौर्य गीतांचा भव्य कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील वाडीभोकर चौकात आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 ते 10 दरम्यान महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त जयंती उत्सव निमित्त सिद्धांत मंगळे युवा मंचच्या वतीने शिवचरित्रावर आधारित पोवाडा आणि शिवशौर्य गीतांचा भव्य कार्यक्रम शिवगर्जना कार्यक्रम पार पडला। तर यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथून शिवशाहीर प्राध्यापक श्री प्रवीण जाधव सर यांनी या ठिकाणी आपल्या मधुर वाणीतून शिवरायांचं जीवन गाथा, त्यांची कार्यशैली, त्यांचा पोवाडा या ठिकाणी शिवभक्त शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्यातून सादर केला। तर या पोवाड्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त शिवप्रेमी उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, शिवसेनेचे संजय वाल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय मंगळे, रावसाहेब विजयजी मंगळे, नगरसेविका वंदनाताई संजय भामरे, सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा भामरे, गोपीचंद नाना पाटील, रंगादादा ठाकरे भोकर, माजी सरपंच मंगलदास बापू पाटील, देवीदास वाघ आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाप्रसंगी शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी सिद्धांत मंगळे युवा मंच धुळेचे प्रमुख सिद्धांत मंगळे व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला।
सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी या सर्व महामानवांना, राष्ट्रपुरुषांना व जमलेल्या सर्व शिवभक्तांना प्रथमतः या शाहिराला शाहिरी मानवता मुद्रा। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त आमचे मित्र सिद्धार्थ मोरे यांनी हे आयोजित केलेलं कार्यक्रम, त्याचप्रमाणे नागरिकांच्या विशेष सहकार्यातून हा एवढा मोठा भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण हा शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत। म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्राला आम्ही वंदन करत आहोत। जय जय महाराष्ट्र राजा बड़े काला
ही जर इकडनं सुपारी फेकली तर त्या सुपारीचा भुगा झाला पाहिजे, तसा आवाज झाला पाहिजे. इकडे जे बसलेले सर्व शिवभक्त त्यांनाही विनंती करतो, जर हात वर केला या महाराष्ट्र गीताच्या ठिकाणावर सर्वांनी म्हणायला वाजायचं. मंग युवा मंच यांच्यातर्फे जो सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे त्यापासून इथे असलेले आमचे ज्येष्ठ बंधू मनोज भाऊ मोरे, गावंडे साहेब, संजयजी वाल्ले, मंगळे सर, अजितजी चव्हाण, स्वतः आपले बघे मित्रांनो, जास्त बोलणार नाही. आपण मागच्या सव्वा तासापासून प्रवाह ऐकतोय आणि आपल्या माननीय जाधव साहेबांनी आपल्याला खूप असं खेळून ठेवलेलं आहे आणि असं रोमांच उभं राहिलेलं आहे. मी खूप सांगणार नाही, पण फक्त जर आपण ह्या पोवाड्यातनं 5% जे गुण आहेत छत्रपतींचे अंगीकारले तरी आपलं जीवन सुसह्य होणार आहे. खूप जास्त घ्यायची गरज नाही. संपूर्ण चरित्र आणि जर संपूर्ण त्यांचं आयुष्य बघितलं छत्रपतींचं, त्यांच्यातला प्रत्येक प्रसंग हा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला गोष्टी शिकवणार आहे आणि घडवणार आहे. म्हणून 100% घेणं कठीण आहे. देव माणूसच कोण त्यांची 100% गुण अंगीकारू शकतो. पण आपण जर फक्त 5% जरी गुण आज इथून घेऊन गेलो तरी सुद्धा ती खूप मोठी गोष्ट होईल. आणि आज आपण बघतो की खूप वेगवेगळे कार्यक्रम इथे असतात, पण सिद्धार्थ मंगळे यांनी आज खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे. व त्याच्याकडून त्यांच्याकडून टीमचे खूप अभिनंदन, कौतुक. त्याचप्रमाणे प्रवीण जाधव सरांनी मी ते 8:15 बसलेलो आहे. त्यांनी अगदी सुंदरपणे खेळून ठेवलं आहे. मोबाईल हातात घ्यावा असं वाटत नाही, प्रत्येक गोष्टींची ऐकावीशी वाटते. म्हणून जाधव साहेबांचं खरंच कौतुक. खूप सुंदर प्रकारे ते इथे मांगावर रोमांच उभे करणारे पोवाडा मागच्या 1 तासापासून ऐकवत आहे. त्यांचे खूप आभार. आणि सिद्धार्थ मंगळे युवा मंचने मला तिथं बोलवलं आणि कोणी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिवजयंती उत्सवानिमित्त सिद्धांत युवा मंचच्या वतीने जो काही पोवाड्यांचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला, आम्हाला थोडं यायला उशीर जरी झाला तरी महाजन सरांनी सांगितलं कार्यक्रम खूप सुंदर झाला. कारण याच्या अगोदर मला वाटतं हा कार्यक्रम गिरीश भाऊंकडे झालेला होता आणि कदाचित आमचं बॅडलक असेल की आम्हाला तुम्ही ऐकायला नाही मिळाले. आजच्या काळामध्ये अशाच कार्यक्रमांची गरज आहे. समाज प्रबोधनासाठी छत्रपतींचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या सर्व कार्यक्रम फार उपयुक्त ठरतात. या काळात, मागच्या काळात, काही काळापूर्वी शिवजयंतीला एक वेगळ्या प्रकारचं रूप आपल्याला बघायला मिळत होतं. डीजे असेल किंवा नको त्या गोष्टी शिवजयंतीच्या माध्यमातून तरुणाईपुढे दिल्या जात होत्या. परंतु या वर्षाची शिवजयंती सर धुळे जिल्ह्यामध्ये खरोखर कौतुक करण्यासारखी. सर्व म्हणजे जे काही तरुणांनी यावेळी शिवजयंती हातात घेतली त्यांनी सर्व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असतील किंवा तरुणांना, विद्यार्थ्यांना, युवकांना उत्तेजन मिळेल आणि वाव मिळेल असेच कार्यक्रम यावर्षी धुळे जिल्ह्यामध्ये, आमच्या धुळे शहरामध्ये तरी झालेले आहेत. खूप चांगली शिवजयंती साजरी झाली आणि असेच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आपल्या माध्यमातून देखील यापुढे देखील आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांनी बराच काळ पोवाडे ऐकलेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला राजकीय लोकांना ऐकायची इच्छा तुमची नसते, तरी पण आयोजकांच्या विनंतीला मान देऊन 2 मिनिटं बोलावं लागलं. समोर आमच्या नगरसेवकाताई देखील थांबलेल्या आहेत. तरी आजच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम केला. जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्यासाठी काही कामाचं सांगाल निश्चितपणे तुमच्या सोबत आम्ही उभं राहू असा शब्द देतो आणि थांबतो. जय जय महाराज. जी यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जाधव सरांनी आपल्याला अत्यंत उत्कृष्ट असा रसरस वीररसाने भरलेला असा पोवाडा ते आपल्याला ऐकवत आहेत. त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी तुमच्यासारखे मोलातोलाचे मान्यवर आम्हाला उपस्थितीसाठी या ठिकाणी लाभले हे आमचं फार मोठं भाग्य मी मानतो. आणि शिवजयंती ही उत्साहातच साजरी झाली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं महापुरुषांच्या जयंत्या सण आणि उत्सवासारख्या साजऱ्या करा. म्हणून सगळेजण डीजे लावून नाचतातच, पण त्याचसोबत आता प्रबोधनाचंही सुद्धा काम झालं पाहिजे. त्याच हेतूने आम्ही
आणि आमच्या युवा मंचाने सिद्धांत मंगळे युवा मंच मित्र परिवार वाडी भोकर गाव, वलवाडी गाव आणि पूर्ण प्रभागातील आणि पूर्ण धुळे शहरातील मित्र परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आज आपण जे ऐकलेले पोवाडे आणि ऐकणार आहेत तर प्रत्येक पोवाडा एका धड्याच्या बरोबर आहे. आपल्याला 4थीच्या पुस्तकातला इतिहास माहिती, त्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास नाही माहिती. आपल्याला सरांनी फक्त 5 प्रश्न विचारले, त्याच्यापैकी 2च प्रश्नांची उत्तर आले, 3ची उत्तर आपल्याला आले नाही. तर हेच खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन आहे. आणि याच माध्यमातून तरुणांना काय कोणत्या दिशेने गेलं पाहिजे ते आपल्याला कळणार आहे. तर सर्वांनी इथं उपस्थिती दिली त्यासाठी सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढे देखील आपण हा कार्यक्रम ऐकत राहावा. धन्यवाद. श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या 355व्या जयंतीनिमित्त आज आपण धुळ्याच्या वाडी भोकर चौकमध्ये एक पोवाडा व शिवशाही गीतांचा भव्य असा कार्यक्रम घेत आहे, जेणेकरून लोकांमध्ये प्रबोधन झाले पाहिजे, लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. आजच्या या काळात प्रत्येक ठिकाणी DJ हे वापरले जातात. नाचलं तर पाहिजेच, मजा केलीच पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं आहे प्रत्येक जे आपले ज्येष्ठ आहेत किंवा थोर पुरुष आहेत यांच्या जयंत्या उत्सव म्हणून साजरे करा, सण म्हणून साजरे करा. तर त्याच प्रकारे त्यासोबत त्यांचे विचार आपल्याला कशा आपल्या जनसामान्यांमध्ये रुतवता येतील याचा देखील आपण प्रयास केला पाहिजे. याच उद्देशाने आपण आज हा पोवाडा आणि शिवगर्जनाचा चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. यासाठी सिद्धांत मंगळे युवा मंच आणि स्थानिक वाडी भोकर गाव, वलवाडी गाव आणि सर्व स्थानिक ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय अनुपभाई अग्रवाल, रामदादा भदाने, सुभाषजी भामरे, सुशीलजी महाजन तसेच जयकुमार भाऊ या कार्यक्रमासाठी येणार होते, पण त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले नाही. आणि तसेच गावातले सर्व आमचे माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांच्या सगळ्यांचे देखील मी स्वागत करतो. निवासी उपजिल्हाधिकारी श्री नितीनजी गावंडे साहेब यांची विशेष उपस्थिती आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचेही स्वागत करतो.